वर्तकनगर ठाणे येथील भाजप कार्यालयात आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, वाचनालये व शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे तसेच भाजप महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य NM भामरे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना देणे, अध्यापन अधिक परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार डावखरे यांनी सांगितले. डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होतील आणि वेळेची बचत होईल, असे त्यांनी नमूद केले. शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिले जाईल, असंही त्यांनी सांगितले. मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्म पासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल. सर्व शाळा शहरी भागातील आहेत का ग्रामीण? नाही, या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तसे 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर, मुरबाड आहेत, इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत.